तर आपल्या ब्लॉगची सुरुवात होते अशी, कारण की आम्ही खूप घाईत आहे आणि करंजा तळते मी, बिकॉज दीदीच्या घरी गौरी गणपती आहेत, सो तिकडे आम्हाला जायचं आहे, त्याच्यामुळे चालू आहे. हे बघा, अयो गरम आहे. सो आम्ही पटापट तयारी करू आणि निघू. गॅस वाढू का? इतके जायचे ए जाळ्या कुठे बाबा, असेच असतात. मला तसा कलर नाही आवडत, पांढरा. तुला नाही खायचे ना, पाहुण्यांकडे द्यायचे. तिथे यार गॅस इतके प्लेन माझ्या असं आता मी काय करू, मी माझ्या प्लेट नाही येत तर मी गॅसला हात पण नाही लावला. 6.5 hours later. सो फायनली आम्ही इथं निघालोय. मी मेकअप केलाय पण तो सगळा गेला. हे स्कार्फ बांधलं मला सगळा गेलाय तो. फायनली आता आम्ही पोहोचले लोणावळ्याला, पण मम्मी तिकीट काढायला गेली, सो मी इथे थांबली आमच्या बॅग घेऊन. या 2 बॅग माझ्याकडे आहेत आणि अजून 2 बॅग मम्मीकडे आहेत. 2 दिवसांसाठी चाललो आहेत, पण 4 बॅग आहेत आमच्याकडे, कारण की त्याच्यामध्ये अर्ध्यामध्ये फराळ वगैरे. चला आली मम्मी, बाय बाय. आम्ही इथं पोहोचलो, पण इथे किती जास्त ऊन आहे. मस्त आहे पण वेदर छान आहे, फक्त जास्त ऊन आहे, बाकी काय नाही. आता 2च मिनिटांमध्ये आम्ही पोहोचलो. मोठे स्ट्रक्चरचं 3 नाही आता तिथे काय येत नाही, तू कर म्हणत. मग तसं नाही फोल्ड करायचं, असं खाली आणि मग इथे फोल्ड करायचं, खाली नाही फोल्ड करायचं, कळलं? झोपलं का? लावलेच ना चिकट? नाही अजून लावलं. कमळ फुले पाण्यावर डुले. त्यांचं आहे का? आमचं चिंबू चिंबू करू नको, व्यवस्थित लावलं काय ग? चिंबू लावलं आपण. मी मगाशी कसं म्हटलं याला थोडं त्याला थोडं, तसं लावलं तरी चालेल. माझं तोड बसतेच हे नाही आता चटक म्हणलं तरी कसे बसणार जरा शांत. आपण चिंबू करून नाही झाली त्या, आपण ते व्यवस्थित लागतो. आमचं चालू टोपली केली त्याने आपलं कमळ डेकोरेशन वगैरे झालं तर जेवायचं.
हे कमळ, हे कमळ. कपडे घालायचे का त्यांना? यांची बाळ. एकच प्रॉब्लेम झाला, आपण हे शर्ट उलटा घातला. मी आणि तू दादा असं मला नाव माहिती ओके. शिंदेस कुठे ठेवू सांगत हे तवर कुठे ठेवू A few inches later. सो लिटरली मला मी इथं आल्यापासून ब्लॉग करायचं विसरून गेले, कारण की कंटिन्युअसली काम चालूच आहे इथे कंटिन्युअसली. आणि ऑफकोर्स गौऱ्या बसतायत, सो त्याचं सगळं चालू आहे काम. आणि अचानक ऑन द स्पॉट मला सांगितलं की साडी नेस, म्हणून मी दीदीची साडी नेसली. मिरर थोडा घाण आहे, बट क्या ही कर सकते. फायनली नेसली साडी. आणि आता 5 वाजून गेलेले आहेत, सो आता गौरी बसायचा टाइम झालेला आहे. सो त्याच्यामुळे आम्ही चाललोय खाली. आणि जिनी मला सांगितलं होतं साडी नेसायला, तिने साडीच नेसली नाही, तर माझा झालेला आहे पोपट. बट आता काय करणार, आता एवढी साडी नेसली तर म्हटलं ठीक आहे चल फोटो काढून घेऊया. सो मला जर आधीच सांगितलं असतं तर मी त्याच्यावरचं कानातले बिनातले काय आणलं असतं, नथ वगैरे आणले असते, पण मला माहीतच नव्हतं की साडी घालायची वगैरे. त्यांचं पण अचानक ठरलेलं, त्याच्यामुळे मग त्यांनी पण काय हे केलं, म्हणजे ठीक आहे नेसू. मी नव्हतेच नेसणार, पण त्यांनी जबरदस्ती केली. त्या बोलल्या नेसच आम्ही पण नेसतोय. म्हणजे ठीक आहे नेसते. मी नेसली, छान दिसते. पण मग यार त्यांच्या घरातलं सण, मी कशाला नेसू साडी असं वाटलं मला. ठीक आहे चला जाऊ द्या, माझे फोटो काढून येतील तेवढे. आणि येस मला ब्लॉग करायला जमणार नाही, कारण की पाहुणे मंडळी पण असतात. आणि आता इथे कसं दीदीच्या इकडे करायचा ब्लॉग, म्हणून मग मी जास्त काही करत नाहीये. बट जसं होईल मला पॉसिबल मी तसं करत जाईल. सो मला बिहाइंड द सीनच जास्त दिसणार ह्या 2 ब्लॉग्स मध्ये. सुरुवात झाली आता. मोबाईलवर असेल काय
मी आम्हीच बंद केलं गौऱ्याने ढकल आणि जाऊ दे गौराई कशासाठी आल्यात? गौराई देवासाठी आल्यात. मला गौराई देवासाठी आल्यात. मला घ्यायला खाली ठेवू नाही माझं तर लक्ष्मीचे पावली गौराई कशासाठी आल्यात? लाईट लाव रे भाऊ. लावले ना काय गौराई कशासाठी आल्या? गौराई कशासाठी आल्या? विश्रांतीसाठी. गौराई कशासाठी आल्या? गौराई विश्रांतीसाठी आल्या. बघा हे घर आपलं. गौराईला दाखवा सगळी घर. आमच्या बाई नाही आहे हे असं बाई कुठे बाई गावी येतात ते निघाले खाली बघ पाय नको देऊ त्याच्यावर. माझं ते छान दिसतं. गौराई विश्रांतीसाठी आल्या. गौराई कशासाठी आल्या? गौराई विश्रांतीसाठी आल्या. इकडून दाखव बसून दे तुमचं जाऊ दे माझं काय. उंटवलंय गौराई कशासाठी आल्या? डिलिव्हरीसाठी. आमच्या गावरायला विश्रांती ते खाली घ्यायचो आम्ही. हे बघ काढले की आता गौरींना बसवणार याच्यामध्ये. असं इकडे थोडं डुकडुकच्या खूप गरम होत आहे बापरे.
सो फायनली आजचा दिवस संपलेला आहे आणि आमच्या गौरी वगैरे सगळ्या तुम्ही बघितलं असेल. कसं आहे ते सगळं नीट सांगा आम्हाला. आणि ते थोडंफार डेकोरेशन तर मीच केलेलं आहे, बट बाकीचे सगळं डेकोरेशन आहे ते हे लोकांनी केलेलं आहे. सगळं म्हणजे पूर्णच्या पूर्ण त्यांनी हाताने बनवलंय, कलर वगैरे केला एकदम मस्त. सो एवढं सांगायला आलेली की आजचा व्लॉग संपलेला आहे. उद्याचा व्लॉग मस्त असणार आहे, कारण की उद्या आहे हळदी कुंकू. त्याच्यामुळे मग सगळेजण येणार, खेळ वगैरे खेळणार. बघू आता मी ते रेकॉर्ड करेलच आणि तुम्हाला समजेलच नेक्स्ट व्लॉग मध्ये. तर आजचा व्लॉग एवढाच होता. जर आवडला असेल तुम्हाला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नक्की सबस्क्राईब करून जा. सो त्याच्यामुळे तुम्हाला नेक्स्ट व्लॉग बघायला भेटणार आहे. सो स्टे ट्यून. बाय बाय. थोड्या दिवसानंतर ब्लॉग येईल, कारण की मला इथे एडिट करायला भेटत नाही. मी कंटिन्युअसली बाहेरच फिरतेय, त्याच्यामुळे थोडंसं लेट येईल. आय नो, बट येईल.